बोल मला चहा पाहिजे. बोल मराठीत. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि बाजूला बघू शकता, आज होता जयचा पेपर. तो छान गेलेला आहे जयला, आणि तो पण शाळेमधनं आलेला आहे. आणि संध्याकाळचे वाजता आहेत आता 6, आणि मॅडमला होणार आहे येण्यासाठी उशीर, आणि आम्हाला लागलेली चहाची तलब. तर मस्तपैकी किचनमध्ये जाऊया आणि जे काय सकाळचं असेल त्याला गरम करूया. थोडंफार काम पण केलं पाहिजे. त्याच्यानंतर फर्स्ट क्लासपैकी चहा बनवूया आणि करूया एन्जॉय. तर चला. काबुली चण्याची भाजी आहे सकाळची. बापरे, आज हिच्यावरच हाच प्रोग्राम आवडतो परत. आणि इकडे अरे बापरे, भात पण जास्त उरलेला आहे आणि डाळ पण आहे. तर चला गरम करून घेऊया हे अगोदर. Where the neon glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness. तर मित्रांनो, भाजी आपली झालेली आहे गरम. आता डाळ ठेवलेली आहे. त्याच्यानंतर ठेवूया आपण चाय. These gritty vibes keep my story in sight. Paint the struggle and climb. The clock keeps spinning. अरे वा, बघू शकता किती छान उकळलेला आहे. आता टाकूया आपण दूध. बोल मला चहा पाहिजे. बोल मराठीत. स्वागत. ए थांब, पडेल तो गरम चहा. तर इकडे चहा आम्ही घेतलेला आहे, आरव आणि मी. आणि इकडे मॅडम पण आल्या आहेत. अरे वा, आंबे. पहिला मँगो. हा कुठला मँगो आहे? नाशिक. तोतापुरी. तो गाइस आप इसको आप एकदम पातळ कर लेंगे. अरे याला त्या आंब्याला पिकवत नसतात. अरे असं कट करू. ते दुसरे आंबे, हे कोलमी आंबे आहेत ना. नाही, तोतापुरी याला पिकवता येते का हाताने दाबून? हा, त्याला कसंही करू शकतो, किंवा त्याला स्वच्छ धुवायचं जा, आणि थंड सॉफ्ट करायचं आणि मग ज्यूस बनवायचं. मग याचा ज्यूस बनवणार आहे. हा, आणि कशाला juice? सकाळची भाजी डाळ कोण खाणार आहे? आंबे पाहिजे हा? आम्हाला. चहा पडेल तो त्या आंब्यामुळं. अरे मम्मी असं बघा. कापून दे यार. सकाळ तर भाजी भाकर डाळ भात हा सगळं उरलेला आहे, आणि यांना ज्यूस बनवायचं आहे. मला माहित. आमरस. चहा पिणार आहेस तू? मला ना काहीतरी असं वेगळं खावंसं मन करतंय, असं चटपटीत. काय खायचं? त्या बटर पेपर मध्ये रोटी चपाती ठेवली ना, कडक झाली. हा, त्या सिलिकॉन पेपर मध्ये छान राहते अच्छा. बटर रोटी मला मध्ये. वाटलंच. कारण की आम्ही चपात्या एक सिलिकॉन नंबर पेपर वापरत होतो, पण ह्या रात्री मला बोलल्या बटर पेपर घेऊन या. त्याच्यामध्ये ऑइल, पेपर चांगला नसतो हेल्थ साठी. बटर पेपरच चांगला पण असतो. याच्यामध्ये चपाती ना जरा कडक झालेली आहे. चहा सोबत खाताना मजा नाही येणार. तर चला चाय पिऊया. कोण खाणार आहे? भूमी. आणि तू? हा, अहो हे चांगलं असतं, मग तू खा ना. शुगर लेवल कमी करतं. अच्छा, हेल्थसाठी खूप बेस्ट असतं. याला खाऊ घाल. आपल्या इंडियामध्येच याची व्हॅल्यू नाहीये. अच्छा, सांग जयेश, याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कारलं. हो, करेला. 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 अरे आ, करेला. बंद कर, माझं नेम सांग. करेलाच म्हणतात. Stop this. येस.
समझ ली? ओ भाई, बेटा तू कितवी में है? ये नहीं होगा हमसे. आप कौन से क्लास में हो? इसका नेम बताओ, क्या बोलते हैं इसको? करेला. खोळायला. अरे इंग्लिश मध्ये काय बोलतात ह्याला? आता काय शाळेत का सांगतात का या कारल्याला काय म्हणतात? केजीचा क्वेश्चन आहे, सिनियर केजीचा. मी absent होता. मी absent होतो त्या दिवशी. हे बघा, असं ऑफिसवरनं आल्यानंतर मॅडम मस्तपैकी नाश्ता करतात आणि इकडे गायब. तर आज आमच्या घरामध्ये असं वाटत नाही काय स्पेशल होणार आहे. ए भाई, झोपलेले आहेत एकदम. कैसा वगैरे बाबा आज? हा अरे, काय बनवणार आहे आज मम्मी? अरे पण एवढा राईस कोणी टाकते का? 2-2 टाइम कोणी राईस खाते का? तर मित्रांनो, मॅडमला उठूया, त्याच्यानंतर बघूया. तर आता मॅडमची झालेली आहे 1 तासाची पूर्ण झोप आणि फ्रेश होऊन ते गेल्यात किचनमध्ये. तर आज आपल्याला जास्त काही स्पेशल मिळणार नाही, कारण की सकाळचं भात, डाळ आणि भाजी हे तिन्ही उरलेल्या होत्या. तर ते परत आपल्याच हिश्श्याला संध्याकाळी येणार आहेत, कारण की आज आमच्याकडे काय जास्त ऑप्शन नाही. त्यालाच काहीतरी मिक्स करून आम्हाला मसाला राईस बनवून मिळणार आहे आज, कारण की आज आमच्याकडे काय ऑप्शन नाही आहे. बाकी दिवस आमच्याकडे ऑप्शन असतात. गुरुवार आणि सोमवार हे 2 दिवस आमच्याकडे ऑप्शन नसतात. बाकी दिवस ऑप्शनच ऑप्शन. काय स्पेशल आज? पापड. पापड तळा लागली तू? आणि भात कशाला घेतला? भातासोबत पापड खायचं तुम्हाला. काय? अहो जरा धीर धरा, तर आम्ही येल्लो राईस बनवणार. येल्लो राईस बिल्लो राईस नाही. येल्लो राईस म्हणजे अरे वा, या भाताला येल्लो राईस बनवून देऊन द्यायचं बस. आणि भाजी? भाजी खूप आहे. तुम्ही का नाही खाल्ली सकाळचे छोले आणि डाळ भात? ती माझी चुकी आहे. आता त्याला रिडेव्हलप करून तुम्हाला द्यायचंय. अरे यार, मग एवढं कमी भाजी करायची ना, एवढी भाजी कशाला कमीच होती करायची? ती, तुम्ही नाही खाल्लं. नक्कीच तुम्ही दही चपाती खाल्ली असेल, बरोबर. म्हणून ते घरात दही नाही पाहिजे. तुम्हाला मिळेल 1 रुपयाचा बक्षीस, 1001 म्हणून रुपयाचा. तुम्हाला याचा बक्षीस आता मी देते. अरे यार, माझ्या तर चपात्या स्मूथ झाल्या. दही चपाती खाल्ली. मिळाले मोहम्मद चम्मच से. इसीलिए अभी मैं आपको ये 101 रुपए का बख्शिश देती हूँ ना, अच्छा बना के. तर मित्रांनो, आता आपल्यासमोर आलेलं आहेत पंचपक्वान, घरामध्ये जे बनवलेत. तर ते मी तुम्हाला दाखवतो, एक दाखवतो बघा. तर इकडे छानपैकी ठेवलेत मॅडमनी पापड, इकडे आंबा, आणि इकडे काय मसाला भात, आणि इकडे सकाळची काबुली चण्याची भाजी, आणि इकडे डाळ, आणि इकडे बसला आमचा आरव. बकासूर कशाला बोलतोय? नालाय का. आणि इकडे जय. तर छानपैकी आजचा प्रोग्राम होणार आहे, कारण की आज आहे स्पेशल आंबा. जेवायला. तर या मित्रांनो, जेवायला. अरे आंबट आहे रे आंबा. तुझ्या साईडचा आवड आंबट होता. हा आंबा गोड आहे. एक काम करा ना, आपण जेवण नाही करू, आंबा आणि पापडच खाऊन घेऊ. काय बोलती? मला डेडिकेटेड आहे.
तर मित्रांनो आंबाडे गोड आहे, गोड नाही एवढा. छान आहे. जेवण तर वाढून दे. हे कोणाची प्लेट? तुमची ओके. झिलेलाई. अरे आरवला द्यायची पहिली प्लेट. आपल्या घरात पहिला मान आणा हे याचा असला पाहिजे. पहिली प्लेट आरवला, नंतर दुसरे बाकीचे वाढून घ्यायचे. थोडी डाळ पण टाक. 1 सेकंड. छान बनवला तसा मसाला राईस. थँक्यू. तर मित्रांनो या ब्लॉगला संपूया इथेच आणि करूया जेवण. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. नवीन असाल तर ब्लॉग पूर्ण पहा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.